नवी मुंबईतील परिमंडल 1च्या जवळपास 7 पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी अचानक नाकाबंदी लावल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। मात्र याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी याबाबत माहिती देताना ही लावण्यात आलेली नाकाबंदी ड्रग्ज किंवा इतर अंमली पदार्थांची आवक जावक होत असल्याची माहिती असून असे काही आढळले तर कारवाई करण्यासाठी लावली आहे। याबाबत अजून कोणतीही कारवाई करण्यात आली नसली तरी आम्ही संशयित आणि इतर वाहनांची कसून तपासणी करत आहोत। जर असे काही आढळले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल। त्याचप्रमाणे भीतीचे कोणतेही कारण नसून नागरिकांनी पोलिसांना मदत करून याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले। आज माननीय पोलीस आयुक्त मिलिंद भारांगे साहेब तसेच पोलीस उपायुक्त पंकज डाणे साहेबांच्या आदेशावरून झोन 1 मध्ये नाकाबंदी लावण्यात आलेली आहे। झोन 1 मध्ये एपीएमसी, वाशी, त्यानंतर तुर्बे, सानपाडा, रबाळे एमआयडीसी आणि कोपरखर्णे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात नाकाबंदी लावली। त्यानंतर गुन्हेगारांचे हाऊस सर्च आणि महत्त्वाचे बगीचे, पुल या ठिकाणी चेकिंग या 3 टप्प्यामध्ये आपण कारवाई करतो। यामध्ये विशेषतः नार्कोटिक संबंधी आमची चेकिंग आणि नाकाबंदीमध्ये दरम्यान कारवाई करतो। तर कोणाला पकडण्यात वगैरे आलंय का आता? अद्यापपर्यंत आमची चेकिंग चालू आहे। आम्ही अचानक ही नाकाबंदी 6 ते 9 वाजेपर्यंत लावलेली आहे। त्यानंतर संपूर्ण कारवाईचा आम्ही आढावा घेऊ। तर ही नाकामध्ये कुठल्या पॉईंटवरती लावलेलं त्याबाबत काय सांगाल? ही 7 पोलीस स्टेशनमध्ये, प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सरासरी 8 ते 9 ठिकाणी लावलेली आहे। महत्त्वाचे रस्ता वर्दळीचा आणि जाण्याच्या ठिकाणी लावलेली आहे। तर या नाकाबंदीमुळे काही नागरिक असताना म्हणजे एक भीती देखील निर्माण होते, त्यांना काय सांगायचं? या नाकाबंदीमध्ये आमचं मेन टार्गेट आहे नार्कोटिक संबंधी कारवाई करणे। त्यासंबंधी काही गांजा किंवा इतर तत्सम पदार्थाची वाहतूक करीत असतील त्यांना पकडणे, त्यांच्यावर कारवाई करणे। मी या ठिकाणी नागरिकांना सांगू इच्छितो की त्यांनी बिंदास राहावे, याबाबत कुठलीही बाकी अदरवाईज कारवाई होत नाही। त्यामुळे नागरिकांमध्ये अशा प्रकारची भीतीचं बाळगण्याचं काही कारण नाही। थँक्यू सर।